लाडक्या बहिणींना आता 2 महिन्यांचे पैसे मिळायला सुरुवात झाल्याची ही बातमी आता समोर येते। 2 महिन्यांचे पैसे आता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। साठी एक आनंदाची बातमी समोर येते। गेल्या 3 महिन्यांपासून रखडलेला निधी आता एकाच वेळी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांचे मिळून एकूण 4,500 रुपये वितरित केले जाणार आहेत। ची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील। माझी लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। होय लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आता समोर आलेली असून सर्व बहिणीच्या बँक खात्यात सर्व पैसे आता जमा होणार आहेत। म्हणजे आता मार्च महिन्याचा राहिलेला हप्ता, एप्रिलचा हप्ता आणि मे महिन्याचा हप्ता असे 3 हप्त्याचे एकूण 4,000 रुपये, 4,500 रुपये 3 टप्प्यामध्ये पूर्णपणे लाडक्या बहिणीच्या बँकेच्या खात्यावरती वाटपाचा अखेर निर्णय झालाय। होय, आता सर्वात आधी तुम्हाला 2 टप्प्यामध्ये मार्च एप्रिलचे 3,000 रुपये भेटतील। काळजी करू नका, ज्यांना मिळाले नसतील त्यांना आता वाटप सुरूच आहे। आज मिळतील, रात्रीपर्यंत का होईना पूर्ण वाटप हे आता होणारच आहे। त्यामुळे काळजी किंवा चिंता देखील करत बसण्याची गरज पडणार नाही। तर चला, आता हे पैसे नेमके सर्वात आधी कोणत्या 18 जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत ती यादी पण आपण बघणार आहोत। यासाठी तुम्हाला फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाकून ठेवा, जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेची अशीच बातमी रोजची रोज या चॅनलवरती रोज तुम्हाला बघायला मिळेल। तर चला पाहूयात लाडकी बहीण योजनेची सविस्तर माहिती। तर बघू शकता लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून आता 1 नाही 2 नाही तर 3 मोठे निर्णय जाहीर करण्यात आलेले आहेत। ते सर्व निर्णय लाडक्या बहिणींसाठी असून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे आता दिले जाणार आहेत। बघा, प्रतीक्षा संपलेली आहे, चिंता संपलेली आहे, काळजी करण्याची गरज नाहीये। सरकारकडून पूर्ण पैसे जाहीर करण्यात आलेले आहेत, म्हणजे एक पण लाडकी बहीण नाराज राहणार नाही। कारण आता सरकारने असा निर्णय घेतलेला आहे की त्यामुळे प्रत्येक बहिणीच्या चेहऱ्यावरती आता हसू आलेलं आहे। त्याचं एक मुख्य कारण म्हणजे लाडक्या बहिणीला मार्च महिन्याच्या हप्त्याचे 1,500 रुपये, एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे 1,500 रुपये असे 2 टप्प्यात 3,000 रुपये आता वाटप सुरू जाहीर केलेला आहे। बघा, आता या ठिकाणी हे पैसे जमा होतात, लगेच तुम्हाला मे महिन्याचा हप्ता मंजूर करून पूर्णपणे वाटप केला जाणार आहे। म्हणजे त्याचे 1,500 रुपये असे टोटल 4,500 रुपये आता तुम्हाला या एकाच महिन्यात मिळत असल्यामुळे ही एक चांगली आनंदाची बातमी सरकारकडून आता आलेली आहे। बघा, आता एकनाथ शिंदेंनी डायरेक्ट निर्णय घेतलेला आहे आणि पूर्ण पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती आता जमा होणार आहेत। होय, एकनाथ शिंदेचा निर्णय झालेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील घोषणा केलेली असून सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यावरती मार्च, एप्रिल, मे असे 3 महिन्याचे, बघा 3 महिन्याचे 3,000 रुपये पूर्ण डीबीटीतून आता देण्यात येणार आहे। डीबीटी एक अशी प्रक्रिया असते की तिकडून पैसे पाठवताच इकडे 20 ते 25 मिनिटांमध्ये, जास्तीत जास्त 30 ते 35 मिनिटांमध्ये सर्व पैसे हे जमा होत असतात। पण बघा, आता हे डीबीटीतून पैसे टप्प्याटप्प्याने दिले जाणार आहेत। आता या पहिल्या टप्प्यामध्ये 60 लाखांपेक्षा अधिक बहिणींच्या खात्यावरती पैसे आता जमा होणार आहेत। बघा, या ठिकाणी काय माहिती लिहिलेली आहे, आलेल्या माहितीनुसार इथे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना पूर्ण पैसे देण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय झाला। राज्य सरकारने आता निर्णय घेतल्यानंतर लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत। होय, आता एकनाथ शिंदे यांनी तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतलेला आहे। सर्वांच्या खात्यात डीबीटीच्या अंतर्गत सर्व पैसे आता जमा होणार आहेत। यादी देखील आलेली असून यादीमध्ये आपला जिल्हा, तालुका, आपलं नाव आहे का हे बघा। जर असेल तर 4,500 रुपये आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। पण बघा, हे पैसे आता पहिल्या टप्प्यामध्ये या 18 जिल्ह्यामध्ये जमा होणार आहेत। जर या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल ना, तर तुमच्या बँक खात्यावरती आता कोणत्याही क्षणी पूर्ण 3,000 रुपये जमा झालेले दिसतील। बघा, वाटप सुरू आहे, सकाळपासून फास्टपैकी वाटप सरकारने सुरू केलेलं आहे। एकदम वेगाने वाटप सुरू केल्याची माहिती समोर आलेली आहे। ज्यांना सकाळी पैसे मिळाले नसतील त्यांना दुपारनंतर किंवा आज रात्री उशिरापर्यंत मिळून जातील। त्यानंतर ज्यांना पैसे मिळाले नसतील त्यांना पुन्हा अजून सकाळी पण वाटप केले जाणार आहेत। त्यामुळे कुणीच काळजी करायची नाही किंवा
असं म्हणायचं नाही की आम्हाला फक्त 1,500 रुपये मार्चचाच हप्ता आलाय, एप्रिलचा हप्ता आलेला नाही, एप्रिलचा कधी येणार, तशी काहीच काळजी करू नका. मार्चचा आलेला आहे, आता एप्रिलचा पण येईल आणि नंतर लगेच मे महिन्याचे पण हे 1,500 रुपये पूर्णपणे तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होतील आणि एक मोठा दिलासा तुम्हाला मिळेल. पूर्ण पैसे वाटप राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे आणि यामुळे सर्व लाडक्या बहिणी आता चांगल्याच खुश होणार आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करत बसू नका किंवा चिंता देखील करत बसू नका. पूर्ण रक्कम डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या बँकेच्या खात्यावरती टाकण्यात येणार आहे आणि यामुळे सर्व लाखो बहिणीला दिलासा मिळणार आहे. पण बघा, आता हे पैसे कोणत्या 18 जिल्ह्यात सर्वात आधी जमा होणार आहेत ते सांगतो. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला 3 हप्त्याचे 4,500 मिळतील. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव नसेल तर फक्त 1,500 रुपयेच मिळाले तर मिळतील, अन्यथा जास्त पैसे लवकर मिळणार नाही. तर चला यादी बघूयात. बघा, आता सर्व लाडक्या बहिणींनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. जर तुम्ही आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला नाही तर तुम्हाला हे समजणार नाही की आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही. कारण सरकार आता पहिल्या टप्प्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करणार आहे. यामध्ये आता तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला सर्वात आधी ही रक्कम डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे मिळून जाईल. तुमच्या खात्यात हे सर्व पैसे पूर्णपणे आता वाटप होतील आणि एक मोठा दिलासा तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून मिळून जाईल. यामुळे काळजी किंवा चिंता जास्त तर करत बसायची गरजच आता तुम्हाला पडणार नाहीये. बघा, आता या ठिकाणी पूर्ण रक्कम सरकारने मंजूर केलेली असून सर्व लाडक्या बहिणी चांगल्याच आता जे आहे ते खुश झालेल्या आहेत. आलेल्या माहितीनुसार आता पैसे वाटपाच्या यादीतील जिल्हे कोणते आहेत ते तुम्हाला मी नावं दाखवतो. शेवटपर्यंत आता व्हिडिओ बघा. या ठिकाणी बघू शकता सांगितलं आहे की वितरण सुरू केलेलं आहे, म्हणजे आता वाटप सुरू झालेलं आहे. तुम्हाला पैसे जमा झालेत का हे देखील तुम्ही आता बघू शकता. नसतील झाले तर आज रात्रीपर्यंत येतील. 3,000 रुपये पूर्णपणे आता जमा होणार आहेत. बघा, आता पुन्हा नंतर लगेच पैसे वाटप आता केलं जाणार आहे. आता सध्या पैसे वाटप थांबलेलं आहे, त्यानंतर आता पुढच्या काही तासामध्ये पुन्हा एकदा पैसे वाटप सुरू केलं जाणार आहे. मग बघा, आता पैसे वाटप कधी सुरू केलं जाणार आहे त्या जिल्ह्यांची नावं आपण बघणार आहोत. जर यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पण कळेल की नेमके पैसे आपल्या बँकेच्या खात्यावरती कधी जमा होतील. बघा, आता एकंदरीत जर विचार केलं तर डीबीटीच्या अंतर्गत हे पैसे आता मिळणार आहेत. बघा, आता तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला मार्च, एप्रिल, मे असे 3 महिन्याचे 4,500 रुपये मिळतील. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव नसेल तर एखाद्या वेळेस फक्त 1,500 रुपये तुम्हाला सर्वात आधी मिळतील. बाकीचे पैसे मिळायला उशीर पण होऊ शकतो. तर चला मग, आता सरकार 4,500 रुपये 3 हप्त्याचे पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये आता पुन्हा वाटप सुरू करत आहे आणि आज कोणत्या जिल्ह्यामध्ये डबल हप्ता पुन्हा वाटप सुरू केला जाणार आहे ते पण आपण बघूयात. ज्यांना 1,500 मिळाले असतील त्यांना आता डबल एप्रिलचे अजून 1,500 रुपये मिळणार आहेत. फक्त आता तुम्हाला सरकारने सांगितलेली 2 कामे करायची आहेत. जर तुम्ही ती 2 कामे केली नाही तर तुम्हाला मग 4,500 3 हप्त्याचे पैसे भेटायचे नाहीत. फक्त भेटले तर 1,500 रुपयेच मिळतील. बाकीचे पैसे तुमच्या खात्यावरती येणार नाहीत. मग आता तुम्हाला जर 3 हप्त्याचे 4,500 रुपये पाहिजे असतील तर ही 2 कामे करावी लागणार आहेत. कोणती 2 कामे करायची ही माहिती तुम्हाला मी पुढे दाखवणार असून यासाठी आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा. तर चला, संपूर्ण जिल्ह्यांची यादी आणि कोणती 2 कामे करायची सर्व काही माहिती आपण बघू. तर बघा, लाडक्या बहिणींनो, सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आता समोर आलेली असून लाखो लाडक्या बहिणींना मोठा दिलासा आता मिळणार आहे. प्रत्येक बहिणीच्या खात्यावरती पैसे आता जमा होणार आहेत. यामध्ये आता सर्वात आधी आपण कोणत्या जिल्ह्यात हे पैसे जमा होणार आहेत या जिल्ह्यांची आता यादी बघत आहोत. बघा, या ठिकाणी यादीत कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची नावं तुम्हाला वाचून दाखवतो. इथं काय सांगितलं आहे, पैसे वाटप सुरू झालेलं आहे. बघा, सकाळी 2-3 तास वाटप सुरू झालेलं आहे. आता पैसे वाटप थांबल्याची माहिती एक सूत्रांकडून येत आहे, पण अजून पुढच्या 2-3 तासात पैसे वाटप डबल सुरू केलं जाणार आहे. मग बघा, अजून 2-3 तासात नेमकं किती वाजल्यापासून आता डबल पैसे लाडक्या बहिणींना दिले जाणार आहेत. आता तो पण तुम्हाला टाइम दाखवणार आहे, सांगणार आहे. त्यासाठी शेवटपर्यंत फक्त व्हिडिओ बघा. बघा, या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार आता पुन्हा नंतर लगेच अजून 1,500 रुपये येणार आहेत. आता 1,500 मिळाले असतील तर अजून 1,500 रुपये तुम्हाला मिळतील. मे महिन्याचे पण लगेच तुम्हाला पैसे पण दिले जाणार आहेत. असे 4,500 रुपये मिळतील. जर तुम्हाला 3,000 रुपये मिळाले असतील, तुमच्या खात्यात 3,000 रुपये जमा झाले असतील तर आता 1,500 रुपये मे महिन्याचे पण दिले जाणार आहेत. जर तुम्हाला अजून 2 हप्त्याचे 3,000 रुपये मिळाले नसतील तर मग तुम्हाला लाडक्या बहिणींनो सरकारने सांगितलेली 2 कामे करावी लागतील तरच तुमच्या खात्यात पैसे येतील. कारण हा नवीन निर्णय आहे, सर्वांनाच ती 2 कामे करायची आहेत. तुम्ही म्हणाल की आम्ही 2 कामे जर नाही केली तरी आम्हाला पैसे येतील का, तर तसं नाहीये. यावेळेस 2 कामे करायची आहेत तरच तुम्हाला मार्च, एप्रिल, मे 3 हप्त्याचे पैसे मिळतील. जर ती कामे केली नाही तर फक्त एखादा हप्ता मिळेल. बाकीचे हप्ते इथून पुढे तुम्हाला मिळायचे नाहीत.
त्यामुळे मोठी अडचण होऊ शकते. मग कोणती कामे करायची ती माहिती पण आपण बघणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर चला सर्वात आधी एकदा कोणत्या जिल्ह्यात हे पैसे वाटप सर्वात आधी सुरू होत आहे त्या जिल्ह्यांची या ठिकाणी आता आपण नावं बघूयात. जर यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं आता नाव असेल तर तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे आता जमा होणार असून तुम्हाला एक चांगला दिलासा मिळणार आहे. बघा आता 3 विभागातले जिल्हे सरकारने निवडलेले आहेत. या 3 विभागातील जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमा होणार असून जर तुमच्या विभागाचं नाव असेल तर तुम्हाला पण आता सर्वात आधी 4,500 रुपये मार्च, एप्रिल, मे असे 3 हप्त्याचे मिळून जातील आणि एक मोठा दिलासा तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच मिळेल. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका किंवा चिंता देखील आता करत बसू नका. तर चला या ठिकाणी आता पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची यादी बघूयात. 18 जिल्हे आहेत आणि या 18 जिल्ह्यामध्ये आता कोणते जिल्हे आहेत त्यांची आता तुम्हाला नावं 2 मिनिटात पूर्ण वाचून दाखवणार आहे. तुम्हाला लगेच कळेल की आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही. जर असेल तर 4,500 आता येणार आहेत. काळजी करायची नाही, चिंता करायची नाही. मोबाईलवरती कोणत्या क्षणी आता मेसेज दिसतील की पैसे जमा झाले म्हणून. तर चला आता कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहेत पाहूयात. बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी संपूर्ण यादी आलेली आहे. ते सांगितलेलं आहे. बघा आता 4 विभागात पैसे सर्वात आधी येणार आहेत. बघा आता या 4 विभागात पैसे पूर्ण जमा केले जाणार असून यामध्ये पहिला विभाग मराठवाडा विभाग. बघा आता तुम्ही जर या मराठवाड्यातील कोणी राहणारे असाल तर मराठवाड्यातील पण काही जिल्हे सरकारने घेतलेले आहेत. मराठवाड्यातील पण काही जिल्ह्यात प्रत्येक बहिणीला मिळणारी रक्कम किती आहे तर बघा इथं पुढे सांगितलं आहे 4,500 रुपये 3 टप्प्यात वितरण जाहीर केलेलं आहे मराठवाडा विभागासाठी. म्हणजे मराठवाड्यातील बहिणीला दिलासा मिळणार आहे. त्यानंतर बघा दुसरा विभाग आहे त्या ठिकाणी पैसे लवकर वाटप केले जाणार आहेत. विदर्भामध्ये जर कोणी राहणारे असाल तर या ठिकाणी डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण रक्कम आता जमा होईल. विदर्भातील सर्व लाडक्या बहिणींना डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैशांचं हे वितरण केलं जाणार आहे. त्यामुळे आता काळजी करण्याची कसलीच गरज पडणार नाही. यानंतर बघा पश्चिम महाराष्ट्रातील कोणी राहणारे असाल तर या ठिकाणच्या पण लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैशांचं वितरण आता केलं जाणार आहे आणि यामुळे सर्व लाडक्या बहिणींना एक मोठा दिलासा आता मिळणार आहे असं पण आपण म्हणू शकतो. ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणींसाठी समोर आलेली आहे. यानंतर उत्तर महाराष्ट्र. बघा आता उत्तर महाराष्ट्रातील कोणी राहणारे असाल याचं पण नाव यादीत आलेलं आहे आणि पूर्ण पैसे 4,503 हप्त्याचे पैसे मिळणार असून उत्तर महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आता चांगल्याच खुश होणार आहेत. पूर्ण पैसे डीबीटीच्या अंतर्गत आता जमा होणार आहेत. म्हणजे मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र याच्यातील सरकारने जिल्हे निवडलेले असून या जिल्ह्यात पैसे आता जमा होणार आहेत. मग चला आता नेमके या विभागातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी लाडक्या बहिणीच्या खात्यावरती सर्वची सर्व 3 हप्ते दिले जाणार आहेत. आता ती यादी या ठिकाणी आपण बघण्याचं काम करूया. तर बघा आता या ठिकाणी पैसे जमा होणारे जिल्हे या ठिकाणी कोणते आहेत तर ते तुम्हाला मी सांगण्याचं काम करतो. बघा छत्रपती संभाजीनगर पहिला जिल्हा. बघा आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कोणी असेल मार्चचे पैसे या ठिकाणी दिलेले आहेत. ज्यांना मिळाले नसतील त्यांना आज मिळतील, लगेच एप्रिलचे पण मिळून जातील. असे टोटल आता 3,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत आणि हे 3,000 रुपये जमा होताच लगेच पुन्हा 3,000 रुपये मिळाल्यानंतर तुमचा पुढचा हप्ता 1,500 रुपये मे महिन्याचा पण लगेच तुम्हाला दिला जाणार आहे. मे महिन्याचे पण 1,500 रुपये खात्यात टाकले जातील. असे टोटल 4,500 रुपये आता पूर्ण बहिणीच्या खात्यावरती मिळणार आहे. त्यानंतर बघा दुसरा जिल्हा लातूर. बघा छत्रपती संभाजीनगर, लातूर जिल्हा या जिल्ह्यांमधील महिलांना मार्च एप्रिल 3 हप्त्याचे 3,000 रुपये याद्या फायनल झालेल्या आहेत. सर्व पैसे आता जमा होतील. 3,000 रुपये मिळाल्यानंतर मे महिन्याची फायनल यादी येणार आहे आणि फायनल यादी येताच मे महिन्याचे आणखी 1,500 रुपये येणार असून पुन्हा 1,500 रुपये लगेच वाटप होणार आहेत. असे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आणि लातूर जिल्ह्यातील बहिणीच्या खात्यावरती 3,000 रुपये मिळतील आणि 3,000 रुपयानंतर मे महिन्याचे पण आणखी 1,500 मिळाल्यानंतर टोटल 4,500 रुपये जमा झाल्याचा मेसेज लाडक्या बहिणीच्या मोबाईलवरती येईल. बघा छत्रपती संभाजीनगर, लातूर, बीड या जिल्ह्यातील याद्या फायनल झालेल्या आहेत. म्हणजे पैसे वाटपाचं काम पूर्ण केलेलं आहे. ज्यांना मिळाले नसतील त्यांना आज उद्या पैसे मिळून जातील. त्यामुळे आता तुम्हाला काळजी करायची नाही, नाराज राहायचं नाही. आता पूर्ण पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती हे जमा होणार आहेत आणि हीच सर्वात मोठी आनंदाची बातमी ही सर्व बहिणींसाठी, माता भगिनींसाठी आहे असं पण आपण म्हणू शकतो. तर चला यानंतर पैसे मिळणारे कोणते जिल्हे आहेत तर चला आता पुढच्या जिल्ह्यांची पण नावं सांगतो. जर यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल ना
तर डायरेक्ट पैसे तुम्हाला आता मिळणार आहेत. बघा इथं काय सांगितलेलं आहे, लाडक्या बहिणीनं तुमच्यापैकी अनेकांना प्रश्न पडलेला असेल, पैसे तर आता बऱ्याच जिल्ह्यात मिळणार आहेत, पण शासनाकडून पैसे नेमके किती वाजता पाठवले जातात? काही महिलांना सकाळी मेसेज येतो तर काही महिलांना रात्री पैसे जमा झाल्याचा मेसेज येतो. असं का होतं आणि ही पैसे वाटपाची सिस्टीम नेमकी कशी काम करते? तर चला तुम्हाला आज यामागचं एक खरं कारण अतिशय महत्त्वाचं सोप्या भाषेत समजून सांगतो. बहिणींनो, हे पैसे कोणत्याही हाताने एका खात्यात टाकले जात नाहीत. यासाठी सरकार DBT म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या ऑनलाईन सिस्टीमचा वापर करते. जेव्हा शासन पैसे वाटपाला सुरुवात करते तेव्हा एका क्लिकवर लाखो महिलांच्या आधार कार्ड नंबरवर हे पैसे पाठवले जातात. म्हणजे तुमचे पैसे तुमच्या बँक अकाउंट नंबरवरती नाही तर ते तुमच्या थेट आधार कार्डवरच्या नंबरवरती पाठवले जातात आणि आधार कार्ड ज्या बँकेला लिंक आहे तिथे तुमचे हे पैसे जमा होतात. त्यामुळे तुम्हाला जी 2 कामे सरकारने सांगितली आहेत ती करायची आहेत तरच तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत. ती म्हणजे कोणतं? तर आधार कार्ड लिंक करण्याचं काम करायचं आहे तरच तुम्हाला पैसे मिळतील. जर तुम्ही आपलं आधार कार्ड मोबाईल नंबरची लिंक बँक खात्याशी संलग्न ही 2 कामे केली नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. जर पैसे पाहिजे असतील तर ही 2 कामे आजच करा, म्हणजे तुम्हाला राहिलेले सर्व हप्ते मार्च, एप्रिल, मे महिन्याचे 3 हप्ते 4,500 रुपये 3 टप्प्यात जसे सरकार वाटप सुरू करेल तसे तुम्हाला इकडे लगेच अर्धा 1 तासात मिळून जातील. त्यामुळे तुम्हाला काळजी किंवा कसली चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही. तर चला आता पैसे अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सरकारने सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता पुढील जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आपण बघूया. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता पैसे मिळणारे पुढचे जिल्हे या ठिकाणी तुम्हाला मी दाखवण्याचं काम करत आहे. बघा आलेल्या माहितीनुसार आता नांदेड जिल्हा होय, नांदेड जिल्ह्यात मार्च, एप्रिल, मे 3 हप्ते जाहीर पूर्ण पैसे मिळणार. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्याची पण यादी फायनल झालेली असून या ठिकाणी जाहीर हप्ता करण्यात आलेला आहे. पूर्ण पैसे दिले जातील. आज रात्री बऱ्याच जणांना या ठिकाणी वाटप होणार आहे. उद्या सकाळी पण वाटप सुरू राहणार असून नांदेड, यवतमाळ जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीला पैसे मिळणार आहेत. या ठिकाणच्या याद्या कालच फायनल झालेल्या असून आता पैसे वाटप सुरू केलेलं आहे. ज्यांना आज पैसे मिळाले नसतील त्यांना उद्या मिळतील किंवा रात्री उशिरापर्यंत कवयना पूर्ण बहिणीच्या खात्यावरती हे पैसे जमा होतील. त्यामुळे काळजी करू नका. त्यानंतरचा जिल्हा चंद्रपूर या ठिकाणी पण रक्कम जाहीर केलेली असून या ठिकाणी पूर्ण पैसे जाहीर झालेले आहेत आणि पूर्ण रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती DBTच्या अंतर्गत वाटपाचा निर्णय जाहीर झालेला असून सर्व लाडक्या बहिणी आता चांगल्याच खुश होणार आहेत. ही एक आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी चंद्रपूर जिल्ह्यातील बहिणीसाठी आहे. तर चला पैसे वाटपाच्या यादीतील पुढचा जिल्हा कोणता आहे ते पण सांगतो. बघा, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर या ठिकाणी रक्कम जाहीर झालेल्या आहे. येथे पूर्ण पैसे दिले जातील. आज रात्री बऱ्याच जणांना या ठिकाणी पैसे वाटप होणार आहेत आणि उद्या सकाळी राहिलेल्या बहिणींच्या खात्यावरती मार्च, एप्रिलच्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. त्यामुळे तुम्हाला काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही. तर चला पैसे मिळणारे पुढचे जिल्हे एकदा तुम्हाला लगेच त्यांची नावं पण सांगतो. राहिलेला 1 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचा जिल्हा उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार या आहे. नंदुरबार जिल्ह्यात पण पूर्ण पैसे जमा आता होणार आहेत. 3 हप्त्याचे 4,500 मिळणार आहेत. आता 1,500 जमा झाले असतील. उद्या आता एप्रिलचे पण 1,500 मिळतील. त्यानंतर मे महिन्याचा हप्ता जाहीर झाल्यानंतर त्याचे 1,500 असे टोटल 3 हप्त्याचे 4,500 मिळणार आहेत. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबारच नव्हे तर धुळे जिल्ह्यात पण पूर्ण पैसे दिले जाणार आहेत. त्यानंतर जळगाव जिल्हा, बघा जळगाव जिल्ह्यात पण पूर्ण पैसे दिले जाणार आहेत. पूर्ण असे पैसे दिले जाणार असून उत्तर महाराष्ट्रातील या 3 जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर इकडे पूर्ण पैसे DBTच्या अंतर्गत दिले जाणार असल्याने पैसे वाटप सुरू झाल्यानंतर 30-35 मिनिटातच पूर्ण पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होतील आणि एक मोठा दिलासा महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.